पुण्यामध्ये टॉप इन्स्टिट्यूटमध्ये मी कोर्स केला आहे. आय-टीमध्ये जॉब करायचा आहे. त्यांनी आम्हाला खूप सारे इंटरव्ह्यूचे कॉल्स दिले आहेत. इंटरव्ह्यू कॉल्समध्ये मी बसलो, पण मी परफॉर्म नाही केलं आणि मग मी रिजेक्ट झालो. बट त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काहीही चूक नाही आहे, कारण माझ्याकडेच मला कमीपणा माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि मी इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म करू शकलो नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा पूर्ण स्कॅम आहे. ओके. सो आज इन डिटेलमध्ये मी डिस्कस करणार आहे, की पुण्यामध्ये असे स्कॅम का चालू आहेत आणि आपण जे गावाकडले वगैरे जे मुलं आहोत ना, ते या या स्कॅममध्ये का अटकतो, का फसतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सगळं आपण एक्सप्लोर करू, सगळं एक्सपोज करू आज आपण. आणि खूप दिवसापासून माझी पण इच्छा होती, पण मला डायरेक्टली कोणत्याही इन्स्टिट्यूटचं नाव घेता येत नाही किंवा कोणत्याही क्लासेसला काही बोलता येत नाही. खूप सारे मला पण माहिती आहेत, पण मला काही तुम्हाला बोलता येत नाहीत किंवा तुमच्यापर्यंत मला पोहोचत नाही. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण स्कॅम हा इन डिटेलमध्ये डिस्कस करतो, एक्सप्लोर करतो, तुमच्यासमोर एक्सपोज करतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर बघितलं असेल ना, तर आय-टी मार्केट जर तुम्ही समजा नोकरीमधून लिंक्डइनमधून जर तुम्ही सर्च करताय, तर तुम्हाला जॉबचे कॉल्स येत नाहीत. बट जर तुम्ही समजा ₹1,00,000 दिले, ₹50,000 दिले, ₹25,000 दिले आणि ते आपल्याला सांगतात की जॉबचे कॉल्स देतात, ते आपल्याला कुठून देतात? तर ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस मी तुम्हाला सांगतो काय आहे तर. तुम्ही कुठल्या पण इन्स्टिट्यूटमध्ये जा. आता सध्या आय-टी जॉब मार्केटमध्ये ओपनिंग्स आहेत का? तुम्ही जर डायरेक्टली लिंक्डइनवरती जॉब बघितला किंवा नोकरीवरती तुम्हाला कॉल्स येत नाहीयेत. बट तुम्ही इकडे गेले ना, हे तुम्हाला बोलतात की आम्ही तुम्हाला 3 ते 4 ते 5 पर्यंत तुम्हाला 5 जॉबचे कॉल देऊ आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. आपण काय करतो, काही असेल जे XYZ अमाउंट असेल 40,000 50,000 अमाउंट आपण ते पे करतो. एक कोर्स करतो. ते कोर्स केल्यानंतर मग आपल्याला ते जॉब रेडी करतात. त्यांच्या ह्याने ते जॉब रेडी असतात आणि मग आपण जॉब रेडी झाल्यानंतर आपण काय करतो, इंटरव्ह्यूमध्ये बसतो. इंटरव्ह्यूमध्ये बसल्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात. एवढे क्वेश्चन्स हार्ड विचारले जातात ना, की ते आपण इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म नाही करू शकत. कधी कम्युनिकेशनसाठी आपल्याला हे करता, तर कधी म्हणजे एकदम असं काहीतरी रिअल टाईम आपल्याला काहीतरी एक्सप्लेन करायला सांगता, की आपल्याला वाटतं यार माझं कम्युनिकेशन थोडं वीक आहे. कधी आपल्याला असे हार्ड एकदम इंटरव्ह्यू हार्ड घेता, की जिथे कधी-कधी असं पण होतं, की फर्स्ट राउंड पण क्लिअर करता तुमचा. तर आणि कधी-कधी सेकंड राउंडला तुमचे खूप हार्ड इंटरव्ह्यू घेता आणि असं होतं आणि नंतर आपल्याला रिव्ह्यू येतो. आपला फीडबॅक वगैरे आपलेच इन्स्टिट्यूटवाले सांगतात, की "अरे तुझा फीडबॅक जरा थोडासा हे आलाय. तू टेक्निकली थोडासा कमी पडतोय. तू इथे कमी पडतोय." बट 100 कॅन्डिडेटमधून एखाद्याला जॉब लागत असेल, बाकीच्या 99ला सगळ्याला सांगता, की तुम्ही वीक आहात. आम्ही आमचं काम केलं आहे. आम्ही तुम्हाला जॉब प्रोव्हाईड करतोय, जॉब ओपनिंग्स प्रोव्हाईड करतोय. पण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म नाही करत आहे. ही तुमची चूक आहे. त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही जे कमिट केलं ते तुम्हाला केलं. हे कमिटमेंट कसे असतं? 4-5 कंपनीबरोबर टाय असतं. म्हणजे 4-5 कंपनीबरोबर टाय नाहीये. हे जे मधले व्हेंडर्स आहेत, मॅनेजर्स आहेत किंवा अजून काही असेल त्यांच्याबरोबर ते जे टाइप करून ठेवता, की तुम्ही काय करा फक्त त्यांना इंटरव्ह्यू कॉल द्या, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या आणि आम्ही तुम्हाला XYZ अमाउंट आपलं देऊ. म्हणजे ते सेटलमेंट टाइपमध्ये. यामध्ये आपल्यासारखे अडकतात. आता तुम्ही सांगा, तुम्ही आत्तापर्यंत कधी कोणाला सांगितलंय का? हां, की मला एखादा कोर्स करायचा आहे. मला एखाद्या स्किल्स लर्न करायची आहे. तर मी काय करतो, हे पैसे देतो. फक्त मला हे लर्न करा. 100% लर्न करा. जे पण काही जॉबसाठी लागणार आहे, ते लर्न करा. आपण असं नाही बोलत. आपलं फर्स्ट सेंटेन्स काय असतं माहिती आहे का? हॅलो, मी बोलतोय. मला जॉब करायचा आहे आणि तुमची जॉब ॲक्च्युअलिटी काय? तुम्ही जॉब ओपनिंग देता का? हो, आम्ही 100% तुम्हाला 4 ते 5 जॉब ओपनिंग्सचे कॉल देतो. तुम्ही जॉइन करू शकता. आपण बाकीचं काहीच विचारत नाही. आपण विचारतो का? तुम्ही व्यवस्थित चांगलं शिकवणार आहेत का? शिकवणारे टीचर व्यवस्थित स्किल आहेत का? सर्टिफाईड आहेत का? प्रॅक्टिकल नॉलेज देणार का? जॉब रेडी करणार का? या गोष्टी आपण विचारतच नाही. प्रॅक्टिकल तुम्ही आम्हाला सगळं थिअरॉटिकल, प्रॅक्टिकल टोटल सगळं कव्हर करणार का? कुणीच विचारणार नाही. एकच विचारणार, जॉब ओपनिंग्स आहेत का? तुमच्याकडे आम्हाला जॉब कॉल देणार का? हे देणार आणि ते तुम्हाला तुमचंच कमिटमेंट तुमच्यावरती परत करता. तुम्ही काय बोलले होते? जॉब ओपनिंग्स आहेत, आमच्याकडे आहेत. आमचे खूप सारे मोठ्या-मोठ्या कंपनीबरोबर टाय-अप आहेत. आम्ही खूप सारे लोकं तिथं आम्ही लावलेले आहेत. सो आपण काय करतो, त्यांचं हे सगळं बोलणं आपल्याला वाटतं, की आपल्याला जॉब पाहिजे. आपण त्यांना हवे तेवढे पैसे देतो आणि आपण आपल्याला त्या स्कॅममध्ये अटकतो. हा स्कॅम चालू आहे. सो मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगत होतो. अजून मला खूप सारे मुलं असे करत आहे, की यार कॉल कर. सो लावण्याच्या आधी कॉल तुम्ही सांगत नाही आणि लावल्यानंतर स्कॅम झाल्यानंतर 50,000 गेले, 1,00,000 गेले, 2.5 लाख गेले, हे सांगितल्यानंतर तुम्ही मेसेज करता, कमेंट करता. तर हे चुकीचं आहे. सो आपल्या घरी आपल्या आई-वडिलांना माहीत नसतं, की आपण कुठं जातोय, कुठं कोर्स करतोय किंवा काय करतोय. कारण हे कोणालाच माहीत नाहीये. आपण जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जातोय, तर त्या इन्स्टिट्यूटचं व्हेरिफिकेशन करा. बाकीच्या लोकांना विचारा. त्या इन्स्टिट्यूटमधून त्याचा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट काढा.
ऑनलाईन चेक करा, त्याचा रिव्ह्यू चेक करा, जे तिथून पास आउट झाले त्यांच्यासोबत कनेक्ट करा. खरंच तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटने तुम्हाला जॉब दिलाय का, इंटरव्ह्यू कॉल्स किती दिले, काय दिले, तर ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला फीडबॅक काय भेटतो. तर हे इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या एंडनी काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा पुरेपूर प्री प्लॅन आहे, पूर्ण हा स्कॅम आहे. जर तुम्हाला कुठलाही कोर्स करायचा असेल, इन्स्टिट्यूटमध्ये करायचा असेल, तर तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल आणि प्रॉपर त्याचं रिसर्च करावं लागेल. तरच तुम्ही इन्स्टिट्यूट जॉईन करा आणि एवढे मोठे पैसे तुम्ही त्यांना द्या. ओके. सो हा एक शॉर्ट व्हिडिओ होता, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता. सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा, जे विनाकारण ह्या स्कॅममध्ये अटकताय. असं नाहीये एक कोर्स केल्यामुळे तुम्हाला जॉब भेटणार आहे, असं IT इंडस्ट्रीचं नाहीये सध्या राहिलं. सो बी अलर्ट. कुठलाही कोर्स करताना 10 वेळेस विचार करा आणि चांगल्या प्रोफेशनल IT सोबत तुम्ही मेंटर पकडा, किंवा जर काही नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत कम्युनिकेट करा. जर माझ्याबरोबर जर कम्युनिकेट करायचं असेल तुम्हाला इन डिटेलमध्ये, मी टॉपमेटवरती पण अवेलेबल आहे. सेशन बुक करा, 1 to 1 तुम्हाला मी पूर्ण गाईड करेल. पण विनाकारण कोणाच्याही बळी पडू नका. आपली जो काही हार्ड मनी आहे, मेहनतीचा पैसा आहे, असाच वायाला घालू नका, स्कॅममध्ये अटकू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.